हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 17. अविनाशी तू तत्विद्धि येन सर्वं इदं ततं विनाशम अव्ययस्य अस्य न कश्चित् कर्तुम अर्हति. ज्याने सर्वस्व व्यापलेले आहे त्याला तू अविनाशी असं जाण. या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. येथे भगवंत श्री सत म्हणजे काय ते सांगत आहेत. संपूर्ण विश्व ज्याने व्यापलेले आहे तेच सत आहे. सोन्यापासून दागिना तयार केला तर त्या दागिन्यात सोनेच व्यापलेले असते. सोन्याचा दागिना वितळवला तर त्या सोन्याचा दागिना हा आकार नष्ट होईल, परंतु सोने तसेच शिल्लक राहील. त्याचप्रमाणे या विश्वातील वस्तू हे विश्व नष्ट झालं किंवा प्राण्याचा देह जरी पतन पावला, मृत पावला, तरी त्यातील सत असे आत्मतत्व तसेच राहील. हे सत तत्व कधीही नाश पावत नाही. ते कोणीही नष्ट करू शकत नाही. विज्ञानाने अणूचे विभाजन केले आणि त्यामुळे हा विभाजित परमाणू सूक्ष्म झाला. परमाणूचेही विभाजन केले. त्यातून प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे विभाजन सूक्ष्म झाले. विज्ञानाला असे आढळले की प्रत्येक वस्तूत हे 3 परमाणू असतातच असतात. त्यांची संख्या, त्यांचे प्रमाण बदलले की वस्तू बदलते. याचा अर्थ सोन्यात किंवा लोखंडात हेच तीनही परमाणू असतात. फरक असतो तो त्यांच्या प्रमाणाचा. भविष्यात कदाचित विज्ञान या 3 परमाणूंचंही विभाजन करेल. असे करत राहतील. शेवटी त्यांना विभाजनाची मर्यादा पडेल. त्यावेळी अध्यात्मतत्व उपयोगी पडेल की या विभाजन करण्यापलीकडे, सूक्ष्माच्याही पलीकडे, दृश्याच्या आणि आकलनाच्याही अतीत जे आहे ते सत आत्मतत्वच सर्वत्र व्यापून आहे. हरिओम. अध्याय 2. श्लोक क्रमांक 18. अंतवन्तः इमे देहाः नित्यस्य उक्ताः शरीरिणः अनाशिनः अप्रमेयस्य तस्मात् युद्धस्व भारत. नित्य तत्वाने हे शरीर धारण केले असले तरी हा देह नाश पावणारा आहे असे म्हटले आहे. ते अविनाशी, अनाकलनीय आहे. यास्तव भारता तू युद्ध कर. येथे भगवंत श्री असत असलेल्या शरीराबद्दलचा एक विशेष सांगत आहेत. हे शरीर सत अशा आत्मतत्वाने व्यापलेले आहे. तेव्हा एखाद वेळेस असा गैरसमज होण्याची शक्यता आहे की त्याने व्यापलेले असल्यामुळे त्या सतप्रमाणेच हे शरीरही अविनाशी असेल, परंतु वस्तुस्थिती अशी नाही. हे शरीर विनाशी आहे असेच सांगितले गेले आहे. नष्ट होणाऱ्या या शरीरात वसलेले आत्मतत्व मात्र अविनाशी, अनाकलनीय आहे. ते सत आहे. याचा अर्थ असत, विनाशी शरीरात सत आत्मतत्व व्यापलेले आहे. या 2 परस्पर विरुद्ध गोष्टी एकत्र आहेत. हे असं सांगून भगवंत श्री अर्जुनाला उपदेश करत आहेत की युद्ध कर. यावरून गैरसमज होण्याचा संभव आहे की भगवंत श्री अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करत आहेत. वास्तविक ते तसं काही सांगत नाहीत. ते सांगत आहेत की शरीर निश्चितपणे नाश पावणारच आहे. तू शत्रूला युद्ध करून मारलं नाहीस तरीही ते मरणारच आहेत. त्याचप्रमाणे तू त्यांना युद्धात मारलंस तरीही त्यांच्यातील अविनाशी चैतन्य सत्तत्व नष्ट होणार नाही. ते त्रिकाला बाधित आहे. तेव्हा विनाशी शरीर आणि अविनाशी आत्मतत्व या दोन्हीचा एकत्र विचार केला तर तुला युद्ध करायला, तुझं कर्तव्य बजावायला काहीच अडचण नाही. येथे भगवंत श्रींनी अर्जुनाला भारत असं संबोधलं आहे, कारण हे युद्ध आणि त्यात अर्जुनाचा सहभाग हा प्रश्न आता त्याचा वैयक्तिक, त्याच्या कुटुंबियांचा न राहता तो संबंध राज्याचा, देशाचा झाला आहे. हरिओम.